नमस्कार, मी भावना. आपण पाहत आहात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. 20 ते 25 वर्षे जुना असल्याचा पोलिसांचा खुलासा. अकोल्यातील शिवसेना वसाहतीत खोदकामादरम्यान सापडलेली संशयास्पद वस्तू जुना हँड ग्रेनेड असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात संयुक्त कारवाई सुरू आहे. 556 वाहनांवर कारवाई करून 7,26,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. चिखली तालुक्यातील गुंजाळा येथील पाझर तलाव क्रमांक 2 च्या भिंतीला साडींदर प्राण्याने मोठमोठे खड्डे पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोटमधील अनोळखी मृत व्यक्तीची 3 दिवस ओळख पटली नाही. अखेर वीर एकलव्य आपत्कालीन बचाव पथकाने सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करून मानवतेचा आदर्श घालून दिला. प्राथमिक माहितीनुसार दीर्घ आजाराने त्रस्त बार्शी टाकळी तालुक्यातील भेंडगाव येथील 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पिंजर पोलीस करत आहेत. तेल्हारा अकोटमधील शेतकरी चिंतेत. नीलगाईंच्या कळपामुळे उगवलेले सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात फस्त होत आहे. शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. डवरणीच्या कामात शेतकरी व्यस्त. ग्रामीण भागात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी शिवारात मशागतीच्या कामात गुंतले आहेत. मात्र पुढील पावसाकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे. कुणबी समाजाचा गौरव सोहळा उत्साहात. अकोल्यात विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. समाज बांधवांची कार्यक्रमाला मोठी उपस्थिती होती. जोहट्टा बाजार येथे शिक्षक आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर शिक्षकांच्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय समस्यांवर चर्चा करण्यात आली. पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी. शिवसेना वसाहतीत सापडलेला ग्रेनेड त्या ठिकाणी कसा पोहोचला याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. बाळापूर येथे 19 वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून एका पोलीस कॉन्स्टेबल विरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. अकोला शहरातील जनता भाजी बाजार परिसरात सिटी कोतवाली पोलिसांनी छापा टाकत गोवंशीय प्राण्याचे मांस जप्त केले. या प्रकरणी एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील अपुष्ट माहिती टाळा. हँड ग्रेनेड प्रकरणी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात बोगस सोयाबीन बियाण्यांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी दोषी बियाणे कंपन्यांवर तातडीने कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. बोगस बियाणे आणि पावसाची प्रतीक्षा. बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका आणि पावसाची अनिश्चितता यामुळे अकोला जिल्ह्यातील बळीराजा मोठ्या चिंतेत आहे. अशा सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.